नक्कीच नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला। या मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांचं महत्त्वाची कामगिरी होती। त्या व्यतिरिक्त शांतिगिरी महाराज फॅक्टर देखील आहे। बऱ्याच वेळी चर्चा झाली शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराला अडचण होईल आणि अगदी त्याच प्रकारचे अपडेट सध्या मिळत आहेत। सध्या हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत ते सध्या पिछाडीवर असल्याची माहिती आहे। एनडीए 200 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। केवळ 400 पार करता आणखीन 200ची आघाडी। इतर पक्षाचे 15 उमेदवार आघाडीवर तर इंडिया आघाडी आता 100च्या जवळ जाताना पाहायला मिळते। 92 जागांवर इंडिया आघाडी आघाडीवर आहे। मुंबई ईशान्येमधून आता मिहिर कोटेचा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ईशान्य मुंबईत जर आपण पाहिलं तर सुरुवातीला संजय दिना पाटील आघाडीवर होते, आता कोटेचा आघाडीवर गेलेले आहेत। एनडीए 210 ठिकाणी आघाडीवर तर इंडिया आघाडी 92 ठिकाणी। बऱ्याच मतदारसंघात पोस्टल मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक अपडेट प्रमाणे प्रत्येक फेरीमधनं कदाचित कल आणि अंदाज बदलतील। मात्र सध्या जे अपडेट आहेत मिहिर कोटेचा आधी पिछाडीवरती होते, मात्र आता जे अपडेट आहेत त्याप्रमाणे मिहिर कोटेचा सध्या आघाडीवरती आहेत। महाविकास आघाडी 21 तर महायुती 20 जागांवर पुढे आहे। महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला सध्या तरी कायम आहे। अगदी तीच चर्चा आपण मगाशी सुद्धा करत होतो की महाराष्ट्रामध्ये मवियाचा जलवा यावेळेला पाहायला मिळेल की नाही, आणि महाराष्ट्रामध्ये मवियाचाच या ठिकाणी बोलबाला पाहायला मिळतोय। खरं तर लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सुद्धा तेच सांगत होता, मविया या ठिकाणी महाराष्ट्रात मात्र कुठंतरी जलवा दाखवताना दिसेल, बोलबाला करताना दिसेल। आणि लोकशाही मराठीचे हे एक्झिट पोल आताची आघाडी पिछाडी जर पाहिली तर एक्झिट पोल लोकशाही मराठीचे हे खरे ठरताना दिसत आहेत। इंडिया आघाडी 93 ठिकाणी आघाडीवर तर आता भाजप 220 पार 220 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। गडचिरोलीमधून नामदेव किरसाण हे आघाडीवर आहेत, तर अशोक नेते गडचिरोलीमधून पिछाडीवर गेलेले आहेत। महाराष्ट्रात आपण पाहतोय 21 मविया 21 महायुती, एकदम काटेकी टक्कर या ठिकाणी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उज्ज्वल निकम आता उत्तर मध्य मुंबईतून आघाडीवर गेलेले आहेत। कारण वर्षा गायकवाड मगाशी आघाडीवर होत्या। अगदी लागली क्षणाक्षणाला अपडेट बदलत आहेत। अटीतटीची लढाई बऱ्याच मतदारसंघात पाहायला मिळत आहे। आधी उज्ज्वल निकम पिछाडीवरती होते, मात्र आता उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत। एनडीए सध्या 230 जागांवरती आघाडीवर आहे। इंडिया आघाडी सध्या देशभरामध्ये 95 ठिकाणी आघाडीवर आहे। इतर पक्षाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत। अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र एनडीए 230 ठिकाणी आघाडीवर गेलेली आहे, तर इंडिया आघाडी 100च्या आता समीप जाते। इंडिया आघाडी 97 ठिकाणी आता आघाडी घेतलेली। अर्थात हे सगळे कल आहेत, निकाल लवकरच समोर येतील, पण कल हे भाजपच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।